मोठी क्रांती का झाली. शारीरिक क्षमतेच्या भावाला रूपांतर का झालं. त्याचा कर्तव्यनिष्ठ सेवक नाव त्याचं यवनाक्ष मायावी विद्येचा वापर केला. विराट सर्व धारण केलं आणि माझा मस्तकी असताना नीलमणी पहा त्याचा छावण्या. त्या महाबलीने आपल्या नीलमण्याचं चालू कर्म केलंय. मग सांगा देवी रोहिणी कुठं आहे? माता रोहिणी कुठं आहेत या गोष्टीची पूर्णता कल्पना मला नाही. पण माझं म्हणणं एकच आहे, माझ्या मस्तकी विराजित असणारा नीलमणी तुम्ही मला प्राप्त करून द्यायला हवा. शेषनाग बोला. आपला नीलमणी आपल्याला हवाय. एवढंच नव्हे तर या विश्वकार्यासाठी त्या नीलमण्या समवेत देवी रोहिणींची आवश्यकता आम्हाला आहे. आणि हेच महत् संकट या क्षणी आमच्या समोर निर्माण झालंय. समोर देव नमस्कार. आशीर्वाद दिला करा. मग दोघांच्या मुखगमन पाहते दोघे विचारी कारण त्याच महाबलीनं पहा शेष माझ्या नीलमण्याचं चौर्य कर्म झालं याला जबाबदार तुम्ही दोघे आहात. माझा नीलमणी मला लवकरात लवकर हवा. मग मी तुला शब्द देतो. तुम्ही यायला हवा. मी शब्द देतो तुझा नीलमणी मिळवून देण्याची जबाबदारी माझी. काही क्षणात नीलमणी देण्याचा शब्द तुम्ही दिला. पण दुसरं संकट समोर उभा आहे. देवी रोहिणी कुठे आहेत हेही आम्हाला माहित नाही. मग सांगा जे विश्वकार्य तुम्ही आमच्या मागे दिला परिपूर्ण होणार तरी कसं? हे देवेंद्र आता मला संकट आलो शिका भक्तांवर पण संकट की केवळ आपण देवदान होतो. यावर एकच मार्ग आहे. एकच देवता आपल्याला सहाय्य करू शकतो आणि तीन देवता कोणते? एक म्हणजे भैरव. एक मला भैरव देवता या संकटातून आमची मुक्ता करू शकते. शेषनाग चला त्या एक मला भैरव देवतेला आवडण्यासाठी स्वयंभू दैवत एक पदाचा वंदनीय माया. स्वयंभू दैवत एक पदाचा वंदनीय माया. शिवना माता गजर करूया हरिभजना. स्वरूपाला उत्तीर्ण झालो आहे. सांगा कोणत्या कारणास्तव माझं तुम्ही स्तवन केला? ज्यावेळी देवतत्वावर मग संकट निर्माण झालं म्हणून तुला धावा केला. हे सुरेश, संकट निवारणार्थ हा माझा अवतार आहे. वेळोवेळी पदोपदी जेव्हा विश्वावर संकट येतं तेव्हा मी या रूपाला प्रगट होतो. जेव्हा या ब्रह्मांडाचा सूक्ष्मरूपी खल सुरू झाला, कोणता तत्व मोठं यावर
ब्रह्मा म्हणू लागला, मी विश्वचराचर निर्माता आहे. वैकुंठीचा नारायण म्हणू लागला, मी पालन करता आहे. दोघांचा शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचं रूपांतर महायुद्धात झालं. विश्व निर्माण करण्यापूर्वीच लयाला जाते की काय असा भाग झाला. अशा संभाला आम्ही एक स्तंभ रूपाला प्रकट झालो. आमच्या देहातून प्रखर अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. जणू काही गगनाला जाऊन भेटताय असा भाग जेव्हा झाला तेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांचं युद्ध थांबलं. आमच्या जवळ येताच आम्ही त्याला प्रश्न केला, तुम्ही दोघेही कशासाठी वाटतात? हा वाद तत्वाचा आहे. ब्रह्मतत्व मोठं की विष्णू तत्व मोठं, यावरून हा वाद सुरू आहे. एका क्षणात तुमचा वाद मी मिटवी, पण तुम्हाला एक दिव्य करावं लागेल. माझं मूळ म्हणजे माझा चरण आणि माझा अंत म्हणजे माझ्या मस्तकावर असणारा किरीट. हा जो कोणी प्रथम पाहून येईल ते तत्व मोठं. वैकुंठीचा नारायण चरणाच्या दिशेला गेला. ब्रह्मा मस्तकावर किरीट पाहण्यासाठी किरीटाच्या दिशेने धावला. अशा समयाला आमच्या देहाची तीव्रता वाढली आणि त्याच्यातूनच अष्टभैरवाची निर्मिती झाली. होय, अष्टांग भैरव, रुरु भैरव, चंद्र भैरव, क्रोध भैरव, कपाल भैरव, उन्मत्त भैरव आणि संहार भैरव आणि भीषण भैरव अशा 8 भैरवांची निर्मिती झाली. या 8 भैरवांची निर्मिती होताच अल्प कालावधीतच एका भैरवाचे 8 अनुयायी अशा 64 भैरवांची निर्मिती झाली. 64 भैरव ते आणि मूळ भैरव म्हणजे एक पदा हा 65वा भैरव. अशा 65 भैरवांची निर्मिती होत झाली. त्याच समयाला वैकुंठीच्या नारायणाचं आगमन झालं. आमच्या चरणी रुजू होऊन देवाच्या मुखातील शब्द, देवा मी तुझे चरण नाही पाहू शकलो, मला क्षमा कर. हे शब्द ऐकताच विष्णू तत्व या शिव तत्वात विलीन झालं. त्याच कालावधीत ब्रह्माचं आगमन झालं. ब्रह्माची अहंकारी मुद्रा पाहून आम्ही प्रश्न केला, पाहिलात का माझा किरीट? तेव्हा ब्रह्माच्या मुखातून शब्द निघाले, होय देवा मी तुझा किरीट पाहून आलोय. हे शब्द ऐकताच आमचा क्रोध अनावर झाला आणि त्याच रागाच्या भरात आमच्या हाती अक्षरात विश्वाच्या एवढे करू ब्रह्माचा 5वा शिरकमल आम्ही छाटून टाकलं. ब्रह्माचं 5वा शिरकमल छाटताच अखंड ब्रह्मांडात शिव तत्वाचा जय जयकार झाला. हा महावाद आम्ही एका क्षणात मिटविला. असं असताना आज कोणताचं महाभयंकर संकट तुमच्यावर आलंय म्हणून तुम्ही माझा मस्तवत केला. अरे पुढे महाबली दानव उन्मत्त झाला. त्यानं अखिल पृथ्वी अस्थिर करण्याचा निश्चय केला आणि तीच स्थिर करण्यासाठी विश्वाच्या मध्यस्थानी अक्षमुंडी स्तंभाची स्थापना करून त्यावर देवी ऋणींच्या हाती असणाऱ्या अक्षय दागिन्यांचं वंदन करायची होती. आणि या सर्वांसाठी आवश्यकता होती ती म्हणजे शेष दागिन्याला असणारा तो नाग नीलमणी. हे सुरेश, पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पृथ्वी स्थिर करण्यासाठी अक्षमुंडी स्तंभाची स्थापना करून त्यावर रोहिणी मातेचं असणाऱ्या अक्षय धाग्यावर त्याला बंधन करायचंय. होय देवा. मग थांबलात का? देवा शेष नाही असला तो नाग नीलमणी